हाय गाईज, वेलकम टू टॅरोट मराठी चॅनल. आणि आज आपला टॉपिक आहे इंटरेस्टिंग. सो आज माझ्याकडे आहेत 3 पाइल्स आणि आज आपला टॉपिक आहे की व्हॉट आर द मेसेजेस फॉर यू फ्रॉम द हायर रियल. तुमच्यासाठी तुमच्या हायर सेल्फचे पण हे मेसेजेस असू शकतात किंवा तुमच्या स्पिरिट गाईडचे मेसेजेस असू शकतात. सो ह्या 3 पाईलपैकी प्लीज एक पाईल चूज करा आणि आपण बघूया की त्यांनी काय मेसेजेस तुम्हाला पाठवलेले आहेत. ही मेसेजेस प्लीज ॲज अ गायडन्स म्हणून घ्या आणि प्रयत्न करा की जर ही सिच्युएशन तुमच्या लाईफमध्ये आत्ता नसेल तर ती तुमच्या लाईफमध्ये रिलेटेबल नसू शकते. सो प्लीज ते खूप सिरियसली घेऊ नका. आणि जर तुम्हाला वाटत असेल की मला 3 पैकी मोर दॅन 1 पाईल सिलेक्ट करायची आहे तर डेफिनेटली यू कॅन गो अहेड. ते डेफिनेटली तुमची गट फिलिंग असणार आहे आणि जे तुम्हाला आत्ता वाटतं आहे त्याप्रमाणे प्लीज 3 पाईलपैकी 1 पाईल सिलेक्ट करा आणि आपण सुरू करूया तुमच्यासाठी आलेले मेसेजेस तुमच्या हायर सेल्फकडनं किंवा तुमच्या स्पिरिट गाईडकडनं. ओके, सो आपल्याकडे असणार आहे पाईल नंबर 1, पाईल नंबर 2 आणि पाईल नंबर 3. सो जर तुम्ही पाईल सिलेक्ट केली असेल तर आपण सुरू करूया पाईल नंबर 1 कडून. ओके, सो मी ही दोन्ही पाईल्स जरा वेळासाठी बाजूला ठेवते आणि ओपन करते पाईल नंबर 1चे कार्ड्स. सो आपल्याकडे टोटल 3 कार्ड्स आहेत. सो द फर्स्ट कार्ड इज नाइट ऑफ कप, High Priestess, Five of Swords. Interesting. Okay. आय होप खूप गोल्ड फॉईलचं रिफ्लेक्शन नाही होत आहे. आज मी ॲक्च्युली जागा चेंज केली आहे सो दॅट गोल्ड फॉईल रिफ्लेक्ट करू नये. आय होप नसतील होत व्हिडिओमध्ये, बट लेट्स गेट स्टार्टेड. सो 5 ऑफ सॉर्ड असं दाखवतं आहे की तुम्ही ऑलरेडी कोणत्या तरी अशा सिच्युएशनमध्ये आहे की इट्स काइंड ऑफ अ कॉम्पिटिशन, यू नो, की जिथे तुमची कॉम्पिटिशन चालू आहे आणि ती ऑलमोस्ट संपली आहे आणि तुम्ही त्या बॅटल ग्राउंडमध्ये उभे आहात. ठीक आहे, आणि कॉम्पिटिशन म्हटली की ही कॉम्पिटिशन आहे टीमची कॉम्पिटिशन. इट इज नॉट ओनली यू, बट तुमच्याबरोबर काही लोक पण अवलंबून आहेत, डिपेंडंट आहेत. सो तुमचा ग्रुप आहे किंवा तुम्ही असे रिलेटेबल लोक आहात की जे एकच काम करता आहात आणि एकत्र करत आहात. फर्स्ट थिंग, सो त्यामध्ये असं होऊ शकतं की हे काम करताना तुम्हाला त्या कामाबद्दल फॉर एक्झाम्पल सक्सेस नसेल मिळाला किंवा ते काम करताना मध्येच कुठेतरी थांबलं असेल किंवा तुम्ही ह्या कामासाठी खूप सारे प्रयत्न केले पण तुम्हाला त्याचं यश मिळालं नसेल. ओके, आणि ते यश न मिळण्याचं कारण तुम्ही स्वतः पण असू शकतात किंवा तुमच्याबरोबर असणारे काही लोक पण असू शकतात. ठीक आहे, पण अशा वेळेस काय होतं, जेव्हा आपण एकत्रपणे काम करत असतो एखादं, त्यावेळेस पॉसिबिलिटी अशी असते की सगळ्या गोष्टी सगळ्यांनाच येतील असं होत नाही. सो समटाईम्स काही जण काही गोष्टींमध्ये हुशार असतात आणि त्याचा फायदा एखादा प्रोजेक्ट करायला किंवा एखादा निर्णय घ्यायला जास्त उपयोगी पडू शकतो. पण कधीकधी त्यांना त्याबद्दल नॉलेज नसेल तर त्यांना जर डिसिजन घ्यायला मिळालेत तर कधीकधी तुमचा तोटा पण होऊ शकतो. सो समथिंग लाईक दॅट असं काहीतरी झालेलं आहे. आता मला एक्झॅक्टली डिकोड नाही करता येते हा तुमचा ऑफिसमधला प्रोजेक्ट आहे की घरचा एखादा प्रोजेक्ट आहे जिथे तुम्ही मिळून काम करतायत. पण जनरली 5 ऑफ स्वॉर्ड हे असं दाखवतं की यू आर ऑन द बॅटल फील्ड आणि बॅटल ऑलरेडी फिनिश्ड आहे बट यू लूज. ओके, सो ह्याचा बेस्ट कोर्स ऑफ ॲक्शन असा असतो 5 ऑफ स्वॉर्डचा की तुम्ही जिथे आहात, ठीक आहे, जिथे आहात तिथे पोहोचला आहात तुमच्या एक्सपिरियन्सने. सो भले तुम्ही बॅटल लूज केली आहे बट यू हॅव युअर ओन एक्सपिरियन्स नाव, की परत जर तुम्हाला हीच गोष्ट करावी लागली तर तुमच्याकडे सगळ्यात मौल्यवान गोष्ट असणारे एक्सपिरियन्स आणि त्यानंतर असणारे तुमची टीम. ठीक आहे, सो मला असं वाटतं जर तुम्ही असा कोणता प्रोजेक्ट करतायत
फॉर एक्झाम्पल ऑफिसमध्ये आणि समहाव यू डिड नॉट विन इट, तुम्ही हारला आहात तो, तर इथे तुमचं पूर्ण म्हणजे तुमचा कामनेस किंवा तुमच्या आयडिया ह्या सगळ्या लूज करण्यापेक्षा लेट्स ब्रिंग इट, जिथून तुम्ही सोडलं आहे तिथून पुन्हा सुरू करा. पुन्हा विचार करा की ह्यावर काय करता येईल. इन्स्टेड ऑफ प्रत्येक हारनंतर तुम्ही जर गिवअप करणार असाल तर ह्या कार्डचा अर्थ असा होतो की प्लीज आत्ता गिवअप करण्याची वेळ नाही आहे. ठीक आहे, कॉम्पिटिशन जरी संपली आहे तरी पण सगळं संपलेलं नाही आहे. आणि त्याला लागूनच जे हाय प्रिस्टेस आहे ती कन्फर्म करते. हाय प्रिस्टेस म्हणजे अशी व्यक्ती की ज्याच्यामध्ये खूप साऱ्या आयडियाज आहेत. त्याला एक प्रकारचं गट फिलिंग आहे. फॉर एक्झाम्पल, काही गोष्टी जर तुम्ही एखादा प्रोजेक्ट करतायत आणि तुम्हाला जर सांगितलं की प्रोजेक्ट करण्यासाठी हे मॅन्युअल दिलेलं आहे आणि ह्या मॅन्युअलला तुम्हाला A to Z जेवढ्या स्टेप्स आहेत त्या फॉलो करायच्या आहेत, पण काही लोक नॅचरलीच त्या A to Z स्टेप्समध्ये सुद्धा काही मॉडिफिकेशन करून ती गोष्ट अचीव करू शकतात. ठीक आहे, सो त्याला आपण म्हणतो गट फिलिंग. गट फिलिंग इज सम काइंड ऑफ इंट्युशन. सो जर आत्ता तुमच्याविषयी जर हाय प्रेस्टेस आली आहे तर डेफिनेटली सांगते की तुमचं गट फिलिंग किंवा तुमचे इंट्युशन आत्ता एकदम टॉप नॉच आहेत. सो जर तुम्हाला असं वाटत असेल की आपण ही गोष्ट जी सोडलेली आहे ती परत पिकअप करू शकतो, जी फाईट नाही म्हणू शकत मी, पण जी पण काही कॉम्पिटिशन झाली आहे ती परत पिकअप करू शकतो आणि परत त्यातून काहीतरी चांगलं करू शकतो, तर डेफिनेटली हाय प्रिस्टेस तुम्हाला कन्फर्मेशन देते आहे की तुमचे जे गट फिलिंग आहेत ते करेक्ट सांगतायत. ओके, सो जी पण तुमची कॉम्पिटिशन असेल त्यातून एक्सपिरियन्स घ्या आणि तुमच्या डोक्यात जर काही नवीन आयडियाज येत असतील त्याबद्दल की तो एक्सपिरियन्स तुम्ही कुठेतरी वापरू शकतात, तर डेफिनेटली गो अहेड. सो हाय प्रिस्टेस तुम्हाला कन्फर्मेशन देते आहे डेफिनेटली की यू आर ऑन अ राईट पाथ, कारण तुमच्याकडे तेवढ्या आयडियाज आहेत, तेवढा तुमची विचार करण्याची क्षमता आहे. ठीक आहे, सो कुठेही त्या कॉम्पिटिशनच्या रिझल्टमुळे ब्लॉक होऊ नका. ओके, आणि नाईट ऑफ कप्स काय सांगतोय? नाईट ऑफ कप्स डेफिनेटली जर तो असं दाखवतोय की तो घोड्यावरनं चालला तर एक काइंड ऑफ अ विक्टरी टाईप असा एक सिच्युएशन तो तयार करतो, बट डेफिनेटली इट्स नॉट अ विक्टरी, बट तो एक सांगतोय की प्रोबॅबली तुम्ही तुमचं जे आउटकम येणार आहे, ठीक आहे, किंवा तुम्हाला कोणीतरी असा व्यक्ती भेटू शकेल की तुमच्या आयडियाजवर काम करायला तो रेडी होईल आणि तो तुम्हाला सक्सेसच्या दिशेने नेऊ शकेल. सो देअर इज समवन, तो तुम्ही स्वतः पण असू शकाल किंवा तुमच्या टीममधला कोणीतरी असू शकेल की जो ह्या सगळ्या ज्या गोष्टी झालेल्या आहेत त्या सगळ्या बाजूला ठेवून तुमच्या बरोबर येईल किंवा तुम्हाला मदतीचा हात देईल, किंवा तुमचा बॉस असेल किंवा कोणीतरी अशी व्यक्ती की जी कॅपेबल आहे तुम्हाला मदत करायला, अशी व्यक्ती तुमच्या आयुष्यात येण्याचे खूप चान्सेस आहेत आणि ती व्यक्ती तुम्हाला मदत करण्याचेही खूप चान्सेस आहेत. सो तुम्हाला जसं वाटत असेल आत्ता की तुम्ही कशात तरी अडकला आहात, कोणत्या तरी सिच्युएशनमध्ये फसला आहात आणि आता काही आन्सर मिळत नाही आहे, बट तुमचं इंट्युशन टॉप नॉच आहे आणि सांगते की नाही, मी ह्यातूनही मार्ग शोधू शकेल, ऑल्दो मला मार्ग दिसत नाही आहे, तर हा मार्ग घेऊन इधर तुम्ही जाल कोणाकडे किंवा कोणीतरी तुमच्याकडे डेफिनेटली येणार आहे. सो आय थिंक ॲट द एंड पॉझिटिव्हिटी दिसते आहे. इथे तुम्हाला डेफिनेटली मदतीचा हात मिळणार आहे. सो काहीही तुमची सिच्युएशन असू द्या, डेफिनेटली गिवअप करू नका, हार मानू नका, तुम्हाला मदत करायला कोणीतरी येणार आहे. ठीक आहे, सो आय थिंक ह्या बाईलविषयी आय थिंक एवढेच मेसेजेस मला आत्ता वाटत आहेत, पण डेफिनेटली जर मला वाटलं की ह्याचं एक्सटेंडेड व्हर्जन करावं तर डेफिनेटली मी करेल, बट ॲट दिस मुमेंट मला असं वाटतं आहे की शेवट गोड होऊ शकणार आहे. सो डोंट वरी, जरी आत्ता कोणत्या सिच्युएशनमध्ये असाल तर प्लीज गिवअप करू नका, कीप युअर कूल आणि जे करता आहात ते करा, तुमच्या आयडियाज इम्प्लिमेंट करायचा प्रयत्न करा आणि मदतीचा हात मागायला सुद्धा लाजू नका. ठीक आहे, हा एक नवीन मेसेज आला आहे माझ्या डोक्यात की प्लीज जर तुम्हाला वाटत असेल की कोणाची आपण ह्यामध्ये मदत घेऊ शकतो, कोणाला एक्स्ट्रा ॲड करू शकतो, तर डेफिनेटली ते तुमच्यासाठी खूप फायदा देणार आहे. ठीक आहे,
सो थँक्यू सो मच पाईल 1 ज्यांनी पण ही पाईल सिलेक्ट केली होती. खूप छान पाईल होती. सो आता आपण वळूया पाईल नंबर 2 कडे. सो मी हे सगळे कार्ड्स बाजूला ठेवते आणि पाईल नंबर 2 कडे आपण स्टार्ट करूया. सो पाईल नंबर 2 कडे आहे फर्स्ट कार्ड द मून, देन आहे नाईट ऑफ सॉर्ड्स आणि आहे क्वीन ऑफ पेंटिकल्स. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. खूप जास्त असे इंट्युशनल कार्ड येत आहेत आज. यू नो, फर्स्ट पाईलमध्ये होतं हाय प्रिस्टेस आणि आता आहे मून. ओके, सो करूया स्टार्ट आपण. ज्यांनी सुद्धा पाईल नंबर 2 सिलेक्ट केलेली आहे त्यांच्यासाठी वेलकम वेलकम वेलकम. सो एकदा एक मिनिट द्या मला फक्त थोडंसं डिकोड करायला की ही कार्ड सांगता काय आहे. ओके, सो आय थिंक त्याचा सिक्वेन्स पण खूप छान लागला गेला आहे. तर फर्स्ट कार्ड आपण बोलूया द मूनबद्दल. सो जेव्हा आपण मून कार्डविषयी बोलतो तेव्हा डेफिनेटली आपल्याला काय काय डोक्यात येतं. मून मीन्स नाईट, ऑफकोर्स नाईट, अँड द मून ऑफकोर्स द प्रॉमिनंट थिंग इज मून. आणि मून इज द मून म्हणजे चंद्र तुम्हाला कोणत्या गोष्टीचा कारक असतो. तो तुम्हाला इमोशन्स देतो, तो तुम्हाला नाईट, तुम्हाला ऑफकोर्स डार्क नाईटमध्ये लाईट देतो. पण जनरली टॅरोटमध्ये मून कार्ड काय रिप्रेझेंट करतं. फर्स्ट थिंग की तुम्ही प्रोबॅबली अशा सिच्युएशनमध्ये असाल की जिथे तुम्हाला सुचत नाही आहे, कन्फ्यूज असाल, खूप सारे विचार येत आहेत डोक्यामध्ये की काय करायला पाहिजे किंवा काय नाही करायला पाहिजे, किंवा काहींना असे ड्रीम्स येत असतील ज्यामुळे त्यांची झोप पूर्ण होत नसेल. सो मून हे ॲक्च्युली आपल्याला असं कार्ड दाखवतं की ज्यामध्ये नाईटमेअर्स पण खूप दाखवले जातात. की अशी सिच्युएशन असू शकेल की जिथे मला कळत नाही आहे की मी काय करायला पाहिजे आणि मी कम्प्लिटली अटकलो आहे. ठीक आहे, मला असं वाटतं की ही सिच्युएशन अशी असावी तुमची की तुम्हाला रस्ता मिळत नाही आहे आणि तुम्ही स्टक झाले. जसं आपण इल्युजनमध्ये कसं स्टक होतो की आपल्याला वाटतं ह्यानंतर पण काही असू शकतं का. जसं आपल्याला एखादं स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नामध्ये आपल्याला ज्या गोष्टी आवडतात त्या दिसायला लागल्या आणि त्यानंतर आपल्याकडे काही मोटिव्हच नसतं की त्यानंतर आपल्याला काय आवडू शकतं. ठीक आहे ना. सो आपण काय झालो आहे, त्या गोष्टीमध्ये ट्रॅप झालो आहे. सो जर तुमची काही अशी सिच्युएशन असेल, आय डोंट नो, जर ती करिअर रिलेटेड असेल किंवा रिलेशनशिप रिलेटेड असेल, रिलेशनशिप रिलेटेडसुद्धा असू शकते. लाईक समबडी इट्स स्टक विथ समवन, यू नो, की त्याला कळत नाही आहे हे इल्युजन आहे, हे चांगलं रिलेशन आहे की हे वाईट रिलेशन आहे, ह्याचा माझ्यावर चांगला परिणाम होतो आहे की नाही होते, की मला ह्याचा त्रास होतो आहे, की मी ह्यामधनं बाहेर निघायला पाहिजे. सेम विथ द करिअर. असं करिअर असू शकेल की जिथे तुम्हाला कळत नाही आहे की मला खूप पगार मिळतो आहे जास्त की माझ्या डोक्याची शांती मला जास्त महत्त्वाची आहे. सो ह्यापैकी लिटरली काहीही असू शकतं अकॉर्डिंग टू युअर सिच्युएशन. आय डोंट नो विच सिच्युएशन यू आर एक्झॅक्टली, कारण खूप सारे लोक टॅरोट बघतात आणि प्रत्येकाची सिच्युएशन वेगळी असू शकते. बट जर तुम्ही कोणत्या तरी सिच्युएशनमध्ये ट्रॅप झालेला असाल तर डेफिनेटली मून कार्ड हे दाखवत आहे की ते एक इल्युजन आहे. ओके, बट फॉर एक्झाम्पल मून कार्डमध्ये आपण असं पण बघू शकतो की ट्रॅप तर झालेले आहेत. ठीक आहे, कधी कधी असं मून कार्ड हे पण दाखवतं की तुम्ही निराश पण झालेले आहेत. ठीक आहे, किंवा असं म्हणू शकतो आपण की तुम्हाला मार्ग नाही सापडत आहे. ठीक आहे, असं पण म्हणू शकतो. अशी पण सिच्युएशन असू शकते की जिथे मार्ग नाही सापडत आहे. ठीक आहे, बट नाईट ऑफ सॉर्ड्स हे कार्ड जे रिप्रेझेंट करतं ते हे पण सांगतं की जरी तुमची ही सिच्युएशन आत्ता असेल तर नाईट ऑफ स्वॉर्ड जो आहे तो तुमच्या आयुष्यामध्ये ह्या गोष्टी टॅकल करण्यासाठी डेफिनेटली लॉजिक आणणार आहे. स्वॉर्ड्स जे पण कार्ड्स असतात ते डेफिनेटली लॉजिकवर चालतात आणि मून रिलेटेड जे कार्ड असतात ते माइंड रिलेटेड असतात किंवा इमोशन्स रिलेटेड असतात, किंवा कप्सचे जे कार्ड असतात ते इमोशन्स रिलेटेड असतात. पण जेव्हा स्वॉर्डचं कार्ड येतं, स्पेशली नाईट ऑफ स्वॉर्ड हा असा हुशार माणूस दाखवला जातो जो प्रयत्न करतोय. जर तुम्ही इवन त्याचं कार्ड जरी बघितलं तर तो घोडा पळतोय, असं नाही की तो घोड्यावर बसून चाललाय. जसं आपण नाईट ऑफ कप्स बघतो की
घोडा चालला हळूहळू हळू, नो 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 नो. इथे नाईट ऑफ स्वॉर्ड्स हा ऑलरेडी इन रनिंग पोझिशन आहे. दॅट मीन्स ही इज स्टील अप्लाइंग हिज लॉजिक. तो प्रत्येक गोष्टीतनं लॉजिक बघतोय की हे खरं आहे का, त्या इल्युजनला तोडण्याचा प्रयत्न करतोय. त्याच्याकडे खूप सारे आयडियाज आहेत, त्याच्याकडे खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत की ज्याने त्या इल्युजनला ब्रेक करता येईल. ठीक आहे, आणि तो प्रयत्न करतोय. मेन थिंग म्हणजे काय, तो रनिंग सिच्युएशनमध्ये तो ॲक्टिव्ह आहे, तो शांत बसलेला नाही आहे. याचा अर्थ काय की जरी तुम्ही असं कुठे ट्रॅप झाला आहात तरी तुम्ही निराश होऊ नका. समहाऊ तुम्ही हे कंप्लीट करणार. ही जी जर्नी आहे इल्युजन तोडण्याची किंवा जिथे तुम्ही अडकलात तिथे तुमच्या लॉजिकला, तुमच्या हुशारीला, तुमच्या बुद्धिमत्तेला डेफिनेटली एक चालना मिळणार आहे किंवा एक गती येणार आहे जिथून तुम्ही मूव ऑन करू शकाल. ठीक आहे, पण कष्ट आहेत डेफिनेटली. नाईट ऑफ स्वॉर्ड काय नुसताच असा हळूहळू हळू चालत आन्सर्स मिळवत नाही आहे. नो, ही इज इन द फास्ट पेस. त्याला आन्सर मिळवायचं आहे आणि त्याला फायनलपर्यंत पोहोचायचं आहे. कधी कधी काय होतं माहिती आहे का, की काही जण खूप सारा प्रयत्न सुरुवातीला करतात आणि नंतर थांबून घेतात. आणि थांबल्यानंतर त्यांना असं वाटतं की मी ऑलरेडी हाफ अचीव केलं. ससा आणि कासवाची गोष्ट नाही का, ससा पळतो 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 आणि मग नंतर मस्त मध्ये झोपून घेतो आणि कासव त्याच्याच पेसमध्ये पुढे जातो. त्याला माहिती असतं की ही डिड नॉट नो की त्याला तो जिंकणार आहे की नाही, बट त्याला हे माहिती असतं जर मी माझा स्पीड कॉन्स्टंट ठेवला आणि मी मूव करत राहिलो तर डेफिनेटली वन डे आय विल रीच टू दॅट पोझिशन, किंवा मी त्या इल्युजनमधनं किंवा त्या लाईनपर्यंत पोहोचेल. सो तसंच नाईट ऑफ स्वॉर्ड इथे सांगतोय की तो थांबणार नाही आहे. तो कासव आहे इथे. ऑल्दो कासवाची मेंटॅलिटी आहे, पण स्पीड त्याचा सशाचा आहे. सो जर तुम्ही एखाद्या इल्युजनमध्ये अटकला असेल तर डेफिनेटली मला असं वाटतं की तुमच्याकडे अशा काही तथ्य येणार आहेत किंवा अशा काही फॅक्ट्स येणार आहेत की ज्याने तुम्ही ते इल्युजन क्रॉस करण्याचा पूर्ण प्रयत्न कराल. आणि क्वीन ऑफ पेंटॅकल्स आपल्याला विनिंग सिच्युएशन दाखवते. सो क्वीन ऑफ पेंटॅकल ही ॲक्च्युली मटेरियलिस्टिक बेनिफिट दाखवते. सो ती ॲक्च्युली एम्पेरेससारखीच आहे. ठीक आहे, बट मोर मटेरियलिस्टिक आहे. ठीक आहे, म्हणजे जी मातीतली क्वीन म्हणू शकतो ना, की ह्या मातीमध्ये तयार झालेली आणि मातीतली क्वीन, की तिला प्रत्येक गोष्टी माहिती आहेत. तिला ह्या अर्थबद्दल माहिती आहे, तिला मटेरियल गेन्स माहिती आहेत, जी हुशार आहे. ठीक आहे ना, जी फायनान्शियली इंडिपेंडंट आहे, जिला इकॉनॉमिकल गोष्टींविषयी पण नॉलेज आहे, जिला काय उगतं आणि काय पेरावं त्याची अक्कल आहे. सो क्वीन ऑफ पेंटॅकल डेफिनेटली तुम्हाला हेच दाखवते की वेन यू फिनिश दिस जर्नी ऑफ इल्युजन, वेन यू फिनिश दिस इल्युजन, ज्याच्यात पण तुम्ही अडकलेला असाल, एखादं रिलेशन असू द्या किंवा तुमचा प्रोजेक्ट असू द्या जिथे तुम्ही खूप वैतागला आहात आणि यू आर अबाउट टू से ओके आय एम गिव्ह अप, जिथे तुम्ही डेफिनेटली करणार नाही आहे, कारण नाईट ऑफ स्वॉर्ड तुम्हाला करूच देणार नाही आहे. यू विल फाइंड अ वे, यू विल फाइंड अ वे टिल यू विल बिकम द क्वीन ऑफ पेंटॅकल्स. सो आय एम नॉट सेईंग जर तुम्ही मेन असाल तर क्वीन ऑफ पेंटॅकल म्हणजे लिटरली जेंडर वाईज घ्या. नो 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 नो. क्वीन ऑफ पेंटॅकल हे दाखवते की तुम्ही किती माहितीगार आहात त्या गोष्टीविषयी. सो एक असतो ना की काही माणसांकडे एक्सपिरियन्स असतो आणि तो इतका एक्सपिरियन्स असतो की जो खूप मौल्यवान असतो ॲट दी एंड, आणि काहींकडे खूप मटेरियल वेल्थ असते. सो ही क्वीन ऑफ पेंटॅकल तुम्हाला आत्ता तरी मटेरियल वेल्थ दाखवते. ॲट द एंड ऑफ दिस जर्नी तुम्हाला ही मटेरियल वेल्थ दाखवते, प्लस तुम्हाला हा जो नाईट ऑफ स्वॉर्ड आहे हा तुम्हाला देणारे एक्सपिरियन्स. सो यू आर फुल पॅक. ॲट द एंड तुमच्याकडे पूर्ण शिदोरी असणार आहे तुमच्या एक्सपिरियन्सेसची, तुमच्या ज्या पण चुका झाल्या आहेत त्या सॉल्व करण्याची, आणि डेफिनेटली यू विल बी सक्सीड इन मटेरियल गेन्स ऑल्सो. जर तुम्ही मटेरियलिस्टिक गोष्टीसाठी प्रयत्न करत असाल, कोणत्या प्रोजेक्टमध्ये अडकले असाल, तुम्हाला त्यातनं फायदा होणार आहे की नाही ते विचार करत असाल, तर डेफिनेटली तुम्ही त्यातनं मार्ग काढाल. फॉर एक्झाम्पल जुन्या जॉबमध्ये तुम्ही स्टक झालेला असाल तर प्रोबॅबली हा नाईट ऑफ स्वॉर्ड तुम्हाला योग्य फॅक्ट दाखवेल आणि तुम्हाला त्यातनं बाहेर निघण्यासाठी तेवढं इंटेलिजन्स देईल, तेवढा
तेवढा शिफ्ट करेल की तुम्ही तुमच्या गोलपर्यंत पोहोचाल. जर तुमचं गोल प्रमोशन असेल किंवा हायर सॅलरी असेल, ऑफकोर्स क्वीन ऑफ पेंटॅकल ऑल्सो गिविंग यू दॅट कन्फर्मेशन की येस, जर तुम्ही मटेरियल गेनसाठी वाट बघतात आणि आत्ता स्ट्रगल करतात तर डेफिनेटली द एंड गोल विल बी मटेरियल गेन तुमच्यापर्यंत पोहोचणार. सो खूप सुंदर कार्ड्स आहेत हे. सो डेफिनेटली सिच्युएशन विन विन आहे. तुम्ही तुमच्या बळावर हे जिंकणार आहात आणि डेफिनेटली तुमचं मटेरियल गोल पण तुम्ही कंप्लीट करू शकतात. आय थिंक खूप लॉंग झाला हा व्हिडिओ, बट एनिवेज आय थिंक काही मेसेजेस असे असतात की पर्टिक्युलर सिच्युएशनला ते जस्टिफाय करतात. सो आय थिंक इन अ वे ठीक आहे, मोठा असेल व्हिडिओ तरी चालेल, पण जर ह्यानी तुम्हाला काही गायडन्स मिळाला असेल तर आय एम सो ग्रेटफुल अबाउट दॅट. सो थँक्यू सो मच पाईल 2, ज्यांनी पण पाईल 2 सिलेक्ट केली होती त्यांच्यासाठी ऑल द बेस्ट. आणि आय होप तुमचे मटेरियल गेन्स सगळे फुलफिल हो आणि तुम्ही इल्युजनमधनं बाहेर निघतो. सो लेट्स मूव ऑन टू कार्ड नंबर 3. आपल्याकडे आहेत 3 कार्ड, पाईल नंबर 3. आपल्याकडे आहेत 3 कार्ड. सो पहिलं कार्ड आपल्याकडे आहे 5 ऑफ पेंटेकल्स, देन आहे 9 ऑफ वॉन्ड्स आणि आहे 2 ऑफ कप्स. ओके, लेट्स गेट स्टार्टेड. सो आय थिंक तुमची आत्ताची अशी सिच्युएशन आहे प्रोबॅबली 5 ऑफ पेंटिकल्स इवन तुम्हाला असं दाखवते की यू आर इन अ सिच्युएशन वेअर यू रिअली नीड अ मनी. कोणत्या तरी अशा सिच्युएशनमध्ये असाल की जिथे तुम्हाला खरंच पैशाची खूप आवश्यकता आहे आणि यू आर टायर्ड अँड दिस इज एंडलेस थिंग की ती चाललीच आहे आणि तुम्हाला ते पैशाची खूप गरज मिळते. फॉर एक्झाम्पल, पैशाची गरज तुम्हाला तुमच्या डेली ज्या गोष्टी कंप्लीट करण्यासाठी लागते, ज्या पण बेसिक गरजा आहेत त्याच्यासाठी पण असू शकते, किंवा तुम्हाला एखादं नवीन काहीतरी विकत घ्यायचं आहे त्याच्यासाठी पण असू शकते. बट इट डेफिनेटली पॉइंटिंग आउट टू द मटेरियल नीड, म्हणजे पैशाची नीड. 9 ऑफ वॉन्ड्स हे पण दाखवते की यू आर स्ट्रगलिंग फॉर दिस मनी रिलेटेड इश्यू फ्रॉम व्हेरी लॉंग टाईम. म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये किंवा हा जो पिरियड आहे तुमचा की जिथे तुम्हाला पैशाची खूप गरज भासते आणि खूप त्रास होतोय ते पैसे जमवायला, किंवा इट इज सो डिफिकल्ट फॉर यू टू इवन स्पेंड दॅट मनी. सो हा जो पैशाचा स्ट्रगल आहे तुमच्या आयुष्यात हा खूप काळापासून चालला आहे, बट तुम्ही तो गिवअप नाही केला आहे. ठीक आहे ना, की तुम्ही गिवअप करून सगळं सोडून असे बसले नाही आहेत. 9 ऑफ वॉन्ड्स काय दाखवतो की मी प्रयत्न करणार, आज मिळालं नाही उद्या करेल, उद्या नाही मिळालं परवा करेल, परवा नाही मिळालं अजून पुढच्या दिवशी करेल. सो 9 ऑफ वॉन्ड्स हे असं कार्ड आहे, हे दाखवते की हा व्यक्ती अत्यंत कष्टाळू आहे आणि हा खूप कष्ट करून पुढे गेला आहे. आणि समहाऊ ह्या ज्या 8 ऑफ वॉन्ड्सच्या तुम्हाला दिसत आहेत त्या माणसाच्या मागे ज्या 8 ऑफ वॉन्ड्स आहे ते त्याचे ओल्ड कॉम्पिटिटर असू शकतात, किंवा लोक त्याच्याकडे बघतायत असं पण असू शकतं की तो इतका पुढे गेलाय निघून, त्याला आता काहीही फरक पडत नाही लोक काय बोलताय काय नाही, पण तो त्याच्या स्वतःच्या कष्टाबरोबर पुढे चाललाय. सो तो स्वतःला डिफेंड करतोय, स्वतःला वाचवतोय अशा लोकांपासून जे त्याचं मॉरल डाऊन करू शकतात, किंवा त्याची इच्छाशक्ती कमी करू शकतात, किंवा त्याच्या फॅमिलीला त्रास देऊ शकतात, काहीही असू शकतं. बट 9 ऑफ वॉन्ड हे दाखवतं की ही इज ऑलरेडी सिक्युअरिंग हिमसेल्फ, स्वतःला डिफेंड करतोय, स्वतःला अशा पोझिशनमध्ये जाण्यापासून वाचवतोय जिथे त्याला परत बाराखडी जी असते परत सुरू करावी लागेल असं नाही होता कामा. म्हणजे तो स्वतःला पूर्णपणे प्रयत्न करतोय की सक्सेसच्या दिशेने घेऊन जाईल. म्हणजे त्याच्यामधला जो काय म्हणू शकतो ना, आपल्यामध्ये नसतं काय की एक विश्वास असतो की मी जिंकणार आहे, किंवा आज नाही मिळालं पण मला कधी ना कधीतरी ही गोष्ट मिळणार आहे, ती गोष्ट अचीव होऊ शकणार आहे. इथे डेफिनेटली मटेरियलबद्दल ही कार्ड सांगतात. सो डेफिनेटली मी आत्ता पैशांबद्दलच सांगते. सो
कोणीतरी असा व्यक्ती पण असू शकतो हा की ज्याला जॉब नाही आहे खूप वर्षांपासून आणि तो स्ट्रगल करतो आहे एका जॉबमध्ये आणि त्याला कमी पगार मिळतो आहे आणि तो स्टिल गिवअप नाही करत आहे. त्याला माहिती आहे एक ना एक दिवस असा क्षण येईल की जेव्हा माझ्या ज्या कल्पना आहेत, ज्या कल्पना न राहतात सत्यामध्ये उतरतील आणि डेफिनेटली असा जॉब मिळेल ज्याच्यामध्ये मला मटेरियल प्लेजर मिळेल, जिथे मला पैशाचं प्लेजर मिळेल, जिथे मला तो पैसा मिळेल ज्याची मी वाट बघतो आहे. ठीक आहे. सो 9 ऑफ वंड्स हे दाखवतं आणि 2 ऑफ कप्स काय दाखवतो की जेव्हा तुम्ही अशा गोष्टी करत असतात ना, जेव्हा तुम्ही सतत लढत असतात ना, तेव्हा एक गोष्ट काय होते माहिती आहे का, की कधी कधी तुम्ही आहे ना एकदम आतून असे शांत होऊन जातात किंवा आतून एकदम असे उदास होऊन जातात की प्रत्येक वेळेस मलाच का लढायचं आहे आणि स्वतःवरती दुर्लक्ष पण करू शकतात अशा गोष्टीमध्ये. सो 2 ऑफ कप्स काय फक्त काही लवर कार्ड वगैरे नाही दाखवत की एक like male and female love or something. No, 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 no. It also signifies the self love. It also signifies the friendships. So तुम्हाला प्रोबॅबली अशा फ्रेंडशिपमधनं सुद्धा गेन मिळू शकेल की ज्यांनी तुम्हाला बघितलं आहे, तुमचा प्रवास बघितला आहे आणि त्यांना खरंच माहिती आहे तुम्ही किती कष्टाळू आहात आणि ते सुद्धा तुम्हाला अशा गोष्टी काही ऑफर करू शकतील की ज्याने तुमचं जे मटेरियल डिझास्टर चालू आहे खूप दिवसांपासून ते ते ॲक्च्युली रिव्हर्स होईल आणि डेफिनेटली यू विल अचीव मोर दॅन वॉट यू एक्सपेक्ट. सो आय थिंक 2 ऑफ कप्स इज काइंड ऑफ शोईंग यू अ रिवॉर्ड की तुम्हाला ह्या सगळ्या सिच्युएशनमध्ये गेल्यानंतर जो फायनल बक्षीस जे म्हणू शकता ते 2 ऑफ कप्स आहे. ठीक आहे. इथे तुम्हाला ते हे पण सांगते की प्लीज स्वतःवर प्रेम करायला विसरू नका. ऑल्दो तुम्ही एवढ्या कठीण सिच्युएशनमधून जात आहात, बट हे खूप महत्त्वाचं आहे की तुम्ही स्वतःकडे सुद्धा लक्ष द्या, कारण ती पण तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. जिंकणं ही रिस्पॉन्सिबिलिटी असते. काही गोष्टी ज्या बेसिक गोष्टी असतात लाईफसाठी त्या मिळवणं ही गोष्टी असते. आपल्या फॅमिलीसाठी करणं ही गोष्ट पण महत्त्वाची असते. तसंच स्वतःकडे लक्ष देणं, स्वतःवर प्रेम करणं सुद्धा महत्त्वाचं असतं. कधी कधी आपण काय करतो, एवढ्या सगळ्या गोष्टींमधनं जेव्हा आपण जातो तेव्हा इधर एखादा माणूस खूप कठीण होतो किंवा तो प्रत्येकाच्या समोर झुकतो. सो 9 ऑफ वॉन्ड्स तर डेफिनेटली हे दाखवत नाही की तुम्ही झुकणारे आहात. दॅट मीन्स तुमचं सेल्फ लव्ह कुठे ना कुठे टिकून आहे, तर ते तसंच राहू द्या. सेल्फ लव्ह कधीही कॉम्प्रोमाइज करू नका. स्वतःसाठी थोडासा वेळ काढा. आय नो तुम्ही जर खूप थकला असाल त्या गोष्टीमधनं, तर अगदी स्वतःसाठी लक्झरी म्हणजे तुम्ही नुसतं नेचरमध्ये जाऊन थोडंसं फिरून आले, बागेत जाऊन थोडंसं फिरून आले, ते सुद्धा वन काइंड ऑफ सेल्फ लव्ह आहे. तिथून जे तुम्हाला हिलिंग मिळणार आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे तुमच्यासाठी. कारण काय असतं, जेव्हा तुम्ही हील झालेले असतात तेव्हा तुमच्यासमोर ज्या पॉझिटिव्ह गोष्टी आहेत त्या फास्ट अट्रॅक्ट होतात. सो जर तुम्ही लॉ ऑफ अट्रॅक्शन वगैरे ह्या गोष्टींवर विश्वास ठेवत असाल तर त्या गोष्टी कशा कंप्लीट होऊ शकतात, जेव्हा तुमचं पॉझिटिव्ह माइंडसेट असतं. माणसाचं पॉझिटिव्ह माइंडसेट कधी होतं, जेव्हा तो ॲक्च्युली प्रयत्न करतो, स्वतःवर अभ्यास करतो, स्वतःसाठी वेळ काढतो, स्वतःला प्रायोरिटी देतो. कारण जर तुम्ही फक्त एकाच गोष्टीसाठी किंवा पर्टिक्युलर ग्रुप ऑफ पीपलसाठी कष्ट करता आहात आणि तुम्हाला एखादी गोष्ट स्वतःसाठी अचीव करायची आहे, त्याच्यासाठी पहिले स्वतःला वेळ द्यावा लागणार आहे, स्वतःला पॉझिटिव्हिटीकडे वळवावं लागणार आहे. सो 2 ऑफ कप्स जनरली मला हे सांगतो की समबडी ॲटलिस्ट कम इन टू युअर लाईफ जे तुम्हाला हे सेल्फ लव्ह शिकवू शकेल किंवा असा तुम्हाला फ्रेंड मिळू शकेल ज्याच्याबरोबर राहून तुम्ही ह्या गोष्टी शिकू शकाल की स्वतःला ह्या सगळ्यांमध्ये सुद्धा आनंदी कसं ठेवायचा. आणि दॅट इज द की टू सक्सेस. ही तुमची की असेल सक्सेसची पुढच्या, की तुम्हाला तुमचे पुढचे पर्स्पेक्टिव्ह कसे मिळतील, तुमचे पुढचे प्रोजेक्ट्स कसे मिळतील, तुमचा पुढचा पॅटर्न कसा असेल लाईफचा. कारण प्रत्येक पॅटर्नला एक वेळ असतो. जर तुम्ही अडचणींमधनं जातात तो पण काही काळासाठी असतो आणि पुढचा काळ जर चांगला घालवायचा असेल तर त्यासाठी जो ट्रिगर असतो तो येणं महत्त्वाचं असतं. तर हे 2 ऑफ कप्स इदर लव्ह अफेअर पण असू शकतं, पण मोस्टली मला इथे फ्रेंडशिप दिसते. काहीही असू द्या, जर ती गोष्ट तुमच्या आयुष्यामध्ये आनंद घेऊन येणार असेल तर डेफिनेटली इट इज वेलकम. आणि आय थिंक वेळ काढा स्वतःसाठी. आणि डेफिनेटली जर कोणी तुमच्याकडे प्रॉस्पेक्ट घेऊन आलं फ्रेंडशिपचं तर प्लीज त्याला घालवू नका.
एक्सेप्ट करा. तो कदाचित तुमच्यापेक्षा वेगळा असेल, बट तो व्यक्ती किंवा ती व्यक्ती तुमच्या आयुष्यात जे बॅलन्स घेऊन येईल इमोशन्सचं किंवा प्रेमाचं, ते तुमच्यासाठी खूप चांगलं असेल. तुमच्या मेंटल हेल्थसाठी, तुमच्या फिजिकल हेल्थसाठी खूप हीलिंग असेल. ठीक आहे. सो इट काइंड ऑफ बॅलन्स, आणि तिथे गिव्ह अँड टेक पण असतो. सो तुम्ही फक्त घेऊ नाही शकत, तुम्हाला त्यातनं तुम्हाला स्वतःकडनं पण एफर्ट्स द्यावे लागतील. सो तुम्हाला सुद्धा त्यामध्ये शेअरिंग करावी लागेल. सो आय होप जे पण कार्ड्स सांगता आहेत त्या प्रकारे ॲट लास्ट तशा व्यक्ती तुमच्या आयुष्यात येऊ. ऑल द बेस्ट फॉर दॅट. आणि जे पण तुमचं स्ट्रगल चालू आहेत, आय होप ते पटकन संपो आणि तुम्हाला सक्सेस मिळो. सो थँक्यू सो मच पाईल 3, तुम्ही ही पाईल सिलेक्ट केल्याबद्दल. आणि जर तुम्हाला वाटत असेल ही सिच्युएशन तुमच्या आयुष्यामध्ये नाही आहे आणि पहिल्या 2 पाईलपैकी कोणती तरी सिलेक्ट करायला पाहिजे होती, तर डेफिनेटली यू कॅन गो अँड सिलेक्ट दोज पाईल्स, किंवा जा आणि परत एकदा चेक करा की पाईल नंबर 1मध्ये काय होतं, 2मध्ये काय होतं, आणि जे पण तुमच्याकडे रिलेटेबल आहे तसा गायडन्स त्या टारोट कार्डच्या रिडिंगमधनं घ्या. ठीक आहे. सो ज्यांनीही आणि तिन्ही फाईल बघितलेल्या असतील त्यांच्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि जर तुम्हाला असे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आणि मी लवकरच घेऊन येईल पुढचा व्हिडिओ. सो थँक्यू सो मच. आय होप एव्हरीवन इज वेल, आणि आय होप असाच गायडन्स माझ्या थ्रू तुम्हाला मिळत राहो आणि तुमचा त्यातून खूप 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 सारा फायदा हो. थँक्यू सो मच ऑल, अँड हॅव अ गुड इव्हनिंग. बाय बाय.